सराव विविध प्रश्न प्रकारांमध्ये आता आपण सराव करताना सर्वप्रथम शब्दांचा केला, त्यानंतर आकृत्यांचा केला. मला असं सांगायचं आहे की शब्दसंग्रह आणि आकृती यामध्ये काही ना काही अंदाज लावून आपण त्याचं उत्तर मिळवू शकतो, कारण ते ज्ञानावर आधारित आहे. परंतु संख्या जो आता आपण बघणार आहोत तो उपघटक मात्र तो ज्ञानावर तर आधारित आहेच, परंतु आपलं डोकं किंवा आपण किती स्मार्ट विचार करू शकतो, आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आपण वेगळ्या प्रकारे कसा विचार करू शकतो यावर संख्यांची उदाहरणं असतात. आणि परीक्षेला संख्यांच्या उदाहरणामध्ये विद्यार्थी खूप फसतात, कारण प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळी क्लुप्ती लावलेली असते. प्रत्येक प्रश्नाला वेगळे, कधी वर्ग संख्ये, कधी घनसंख्ये, कधी मूळ संख्ये, कधी त्रिकोणी संख्ये, कधी समविषम आहे, कधी कधी एकाच पाड्यातले आहेत. सांगू शकत नाही. आपल्याला त्याच वेळेला योग्य क्लुप्ती लावता येणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच शब्दसंग्रह आणि आकृती हे ज्ञानावर आहे. आपण जे शिकलो ते लगेच उत्तर काढू शकतो. मात्र संख्यावर आपण भरपूर जरी उदाहरणं बघितली तरी परीक्षेला नवीन फॉर्म्युला आला तर तो आपल्याला ओळखता येणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, संख्यांच्या बाबतीत प्रत्येक प्रश्नासाठी वेगळी क्लुप्ती लावली जाते आणि ही क्लुप्ती आपल्याला ओळखता येणं खूप गरजेचं आहे. म्हणून सराव विविध प्रश्न प्रकारामध्ये आतापर्यंत आपण शब्दसंग्रह आणि आकृती याबद्दल पाहिलं. आता जास्तीत जास्त वेळ आपण या घटकातला किंवा या तासातला वेळ आपण संख्यांचे वर्गीकरणासाठी देणार आहोत. आता लगेचच आपण संख्यांचे वर्गीकरण यामध्ये सराव विविध प्रश्न प्रकारांचा बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे वर्गीकरण करताना काही नियम मी तुम्हाला संख्या हा घटक घेताना सांगितलं होतं की जेव्हा वर्गीकरणांतर्गत स्पेशल आपला तास फक्त संख्या याच्यावर झालेला होता, त्या संख्या उपघटकामध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की या संख्या वर्गीकरणामध्ये कशा तयार करतात. तसेच उजळणीमध्ये देखील त्याचं मी रिपिटेशन केलं होतं. आता सुद्धा आपण या संख्याच्या वर्गीकरणामध्ये काय काय नियम वापरले जातात याची थोडीशी उजळणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणणार की सर सारखे उजळणी घेतात. उजळणी का घ्यायची विद्यार्थी मित्रांनो? कारण आपल्या विषयाचं नाव आहे बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये सराव हा सर्वात महत्वाचा आहे. सराव झाला पाहिजे, कारण सराव झाला तरच आपण चांगल्या प्रकारे गणित सोडवू शकतो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे सचिन तेंडुलकर हे नाव. सचिन तेंडुलकर असो किंवा महेंद्रसिंग धोनी असो, हे क्रिकेट मधले खेळाडू काय करतात? आता सचिन तेंडुलकर एवढा मोठा खेळाडू आहे, मग त्याला काय गरज आहे सरावाची? तरीही ते सराव करत असतात. महेंद्रसिंग धोनी काय गरज आहे सराव करायची? तरीही ते सराव करतात. का? तर सरावानं माणूस परफेक्ट बनत जातो. आपल्याला सराव केल्यानं जास्तीत जास्त ती गोष्ट चांगल्या रीतीने समजते. म्हणून सराव हा अतिशय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आपण जर अभ्यास केला, उदाहरण घ्या, एखादी सायकल जर वापरात नसेल तर ती गंजते. तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूला सारखं विचार करायला लावलं म्हणजे आपल्या मेंदूप्रमाणे आपण काम करून घेतलं पाहिजे, तरच आपला मेंदू चांगला चालतो. म्हणून मेंदू चालण्यासाठी किंवा आपला घटक पक्का होण्यासाठी आपल्याला तीच गोष्ट सारखी करणं खूप आवश्यक असतं. कारण एकच गोष्ट आपण बऱ्याच वेळा केली तर त्यामध्ये आपण तयार होतो, तरबेज होतो, चांगले होतो. म्हणूनच आपण संख्यांचे वर्गीकरण करताना परत एकदा मी रिपिटेशन काय करणार आहे, तर नियम कोणकोणते वापरले जाऊ शकतात तर ते आपण असे बघितले होते. वर्ग म्हणजे वर्ग ही संकल्पना संख्यांच्या वर्गीकरणामध्ये वापरतात. 3 पर्याय वर्ग संख्या, 1 पर्याय नसेल. 3 पर्याय घन संख्या, 1 नसेल. नुसतं वर्ग घन वापरतात का? तर नाही. वर्ग अधिक 1 असू शकतं, वर्ग अधिक 2 असू शकतं, किंवा वर्ग अधिक तीच संख्या, वर्ग वजा तीच संख्या. घनाच्या बाबतीत पण तसंच घडलं जातं. 3 संख्या मूळ संख्या असतील, 1 संख्या नसेल. त्याचप्रमाणे एकाच पाड्यामध्ये 3 संख्या असतील परंतु 1 संख्या नसेल. त्याचप्रमाणे सम आणि विषम संख्या म्हणजे 3 संख्या सम असतील, 1 विषम असेल, किंवा 3 विषम असतील आणि 1 विषम असेल. अशा प्रकारे विविध प्रकारचे नियम यासाठी वापरले जातात. त्याचबरोबर आपण हेही बघितलं होतं 3 अंकी संख्या बघताना कशी बघायची, 4 अंकी संख्या बघताना कशी बघायची. आता या सर्व गोष्टींवर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारामध्ये आता लगेचच आपण उदाहरणे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फलकावरती एकत्रित मी 5 उदाहरणं जवळजवळ घेतली, कारण आपला बऱ्यापैकी सराव उदाहरणं सोडवण्याचा झालेलाच आहे. चला तर सुरू करूया आपण ह्या उदाहरणांना. बघा, पहिलं उदाहरण दिलंय. पहिला पर्याय 4, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय 8, चौथा पर्याय 15.
बघा ही समसंख्या आहे, ही सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे. किंवा असं बी म्हणू शकता तुम्ही हे 2च्या पाड्यात आहे, हे 2च्या पाड्यात आहे, हे 2च्या पाड्यात आहे, परंतु हे 15 2च्या पाड्यात नाही. म्हणजे एकाच प्रश्नाला 2 क्लुप्त्या लागू शकतात हे लक्षात ठेवा. व प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळी क्लुप्ती लागते हेही लक्षात ठेवा. तुर्तास या प्रश्नापुरतं पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय एकसारखा आहे, कारण त्या सम किंवा 2च्या पाड्यातल्या गटात न बसणारी संख्या किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढे जाऊया. पहिला पर्याय 19, दुसरा 63, तिसरा 16, चौथा 13. बघा आता या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर बघा ही विषम संख्या आहे, ही विषम संख्या आहे आणि ही विषम संख्या आहे, मात्र ही समसंख्या आहे. बघा ही मूळ आहे, ही मूळ आहे, ही संयुक्त आहे, त्यामुळे कोणतीच कृती लागत नव्हती. आपण काय बघितलं, एकक स्थान बघितलं, ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, ही एकटीच सम आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 16 असं आपल्याला मिळणार आहे. कारण बाकीच्या 3 विषम संख्या आहेत आणि ही सम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे बघूया. बघा पहिला पर्याय आहे 54, दुसरा पर्याय आहे 33, तिसरा 25 आणि चौथा 18. आता इथं 2 सम आहेत आणि 2 विषम आहे. आता ती कृती लागू पडत नाही. आपण काय करतो, बेरीज करून बघा. बेरीज बघा 5 आणि 4 9, 3 आणि 3 6, 5 आणि 2 7, 8 आणि 1 9. अरे बापरे, बेरीज सुद्धा सारखी नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करताना आपल्याला सावध 2 गोष्टींच्या बाबतीत व्हायचं आहे. बेरीज सारखी आहे का हे पहिल्यांदा बघा, पण त्या बेरजेतल्या संख्येकडे जरा नीट बघा. बघा 9, दुसरी कृती काय बघा, पहिली कृती काय तर बेरीज सारखी आहे का बघा, परंतु दुसरं काय त्या बेरजेच्या संख्येकडे बघा, ते एकाच पाड्यातल्या असू शकतात. बघा 9 6 आणि 9. बघा हे 3च्या पाड्यात आहे, 3 त्रिक 9, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, मात्र 7 हे पाड्यात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 यांची बेरीज केल्यानंतर ते 3च्या पाड्यात मिळत नाही. मात्र पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय याच्यामध्ये संख्येतील अंकांची बेरीज केली तर ती आपल्याला 3च्या पाड्यात मिळत आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला मिळणार आहे. आता हा खालचा प्रश्न बघूया. पहिला पर्याय आहे 7, दुसरा 19, तिसरा 13, चौथा 15. खूप सोपा प्रश्न आहे. ज्याला मूळ संख्या माहिती आहे त्याने लगेच उत्तर काढलं असेल बघा त्या विद्यार्थ्यांनी. 7 मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, मात्र 15 ही मूळ संख्या नाही. 15 ही कसली संख्या आहे, संयुक्त संख्या आहे, कारण 15ला 3 ने भाग जातो. म्हणजे 7 19 13 हा मूळ संख्यांचा गट आहे, म्हणून गटात न बसणारे किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, शेवटचा जो मांडला आहे तो सुद्धा खूप सोपा आहे. बघा पहिला पर्याय 27, दुसरा 81, तिसरा 16, चौथा 25. आता 81 कसला आहे, वर्ग संख्या आहे, 16 वर्ग संख्या आहे आणि 25 देखील वर्ग संख्या आहे. मात्र 27 ही घन संख्या आहे, कारण 3 चा घन 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे या प्रश्नामध्ये दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हा वर्ग संख्यांचा आहे, म्हणून 3 पर्याय एकसारखे होतील. मात्र पहिला पर्याय हा घन संख्यांचा असल्यामुळे या प्रश्नापुरतं गटात न बसणारी संख्या किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या गणिताकडे बघूया. आपण संख्या सांगताना म्हटलं होतं की जेव्हा भागाकाराच्या स्वरूपात येतील तेव्हा आपल्याला खूप सोपं जाणार आहे, कारण त्यांनी आपल्याला क्लू दिलाय भागाकार करायचा. परंतु इथं भागाकार होतच नाहीये. भागाकार जरी झाला तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक भागाकार वेगळा मिळतो. बघा ना तुम्ही, इथं 1, इथं 2, इथं 25 5 5, इथं 3, प्रत्येक ठिकाणी भागाकार वेगळा मिळतो. मग दुसरं काय, बेरीज पण वेगळी मिळणार आहे, कारण इथं कमी संख्या आहे, इथं कमी संख्या आहे, इथं जास्त संख्या आहे. बेरीज पण सारखे नाही, वजाबाकी पण सारखे नाही आणि गुणाकार पण सारखा नाही. का तर प्रत्येक ठिकाणी संख्या कमी जास्त मोठ्या आहेत म्हणून. मग आता काय करता येईल, जरा नीट संख्यांकडे बघा. या 1 कड आणि या 1 कड बघा, या 4 कड आणि या 8 कड बघा. बघा सांगूया आपण आता 1 चा वर्ग किती हो, 1, आणि 1 चा घन किती, 1च, कारण 1 ला किती वेळा 1 नको तर 1च येतं, म्हणजे वर्ग आणि घन. पुढे बघा 2 चा वर्ग किती, 2 चा वर्ग 4 आणि घन किती 8, म्हणजे वर्ग वर मांडलाय, घन खाली मांडलाय, वर्ग वर मांडलाय, घन खाली मांडलाय. इकडे पण घेऊया, 5 चा वर्ग किती हो 25 आणि घन किती 125, 5 5 25,
25 पाचा 1,600. आता इथं बघा, इथं पण वर्ग आणि घनच आहे बघा की वर्ग घन आहे, परंतु सावध व्हा, इथं वर्ग आणि घन असला म्हणजे प्रत्येक पर्यायात वर्ग आणि घन आहे, परंतु बारकासा फरक असा आहे, इथं आपल्याला घन वर मांडलाय आणि वर्ग खाली मांडलाय. मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये वर्ग वर मांडलेले आहे. लक्षात घ्या, वर्ग वर मांडले, परंतु इथं वर्ग वर मांडलाय का नाही, म्हणून हीच पर्याय गटात बसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, 3 अंकी संख्याच्या बाबतीत आपण 3 अंकी संख्या नक्की बघायची तर कशी हे आपण सांगितलं होतं. सराव म्हणून परत एकदा आपण बघणार आहोत. बघा, आपण उदाहरण घेऊया या 819 चं. मी इथं 819 मानतो बरं का, लक्षात घ्या, परत एकदा रिपिटेशन करूया. 819 बघताना अशी 819 म्हणून बघा. आता 819 बघताना कधी कधी हा 81 आणि हा 9 बघा, कधी कधी हे 19 आणि हे 8 म्हणून बघा, कधी कधी या 8चा आणि या 9चा संदर्भ घ्या. मध्ये काय केले का बघा, म्हणजेच एखादी 3 अंकी संख्या बघताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितली पाहिजे. त्याची बेरीज करून बघा, या सगळ्याची, या सगळ्याचा गुणाकार करून बघा, तो सारखा मिळतोय का. चला तर बघा. बघा, 8 आणि 1 9, 9 आणि 9 18. बघा, एखादा विद्यार्थी काय काय अंदाज लावू शकतो 3 अंकी संख्यांना, त्यानुसार आपण निघालो. 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 2 आणि 1 3, 3 आणि 3 4, 3 आणि 3 सॉरी 3 आणि 3 6, 3 आणि 3 6. ओके, म्हणजे बघा बेरीज वेगळी मिळाली, नको, बेरीज सारखी नाही. चला पुढे जाऊया. आता गुणाकार करून बघा. 8 1 8, 8 9 72, 5 2 10, 10 7 70, 2 1 2, 2 3 6. गुणाकार सुद्धा सारखा नाही, म्हणजे बेरीज सारखी नाही, गुणाकार सारखा नाही. बरं, समविषम आहेत का, तर इथं 9 आहे, इथं 7 आहे, इथं 3 आहे, इथं 8 आहे. जरी ही सम असली, बघा तुम्ही हे उत्तर काढला, तुमचं चुकलं म्हणता येतंय का, तर तुमचं चुकलं म्हणता येत नाही, परंतु त्यांना तीच कृती जर अपेक्षित असेल तर तुमचं उत्तर तुम्हाला बरोबर मिळेल. मात्र ते अपेक्षित नसेल तर काही सांगता येत नाही. त्यानंतर आपण ही संख्या कशी बघायला सांगितली, मला शब्द सांगितल्याप्रमाणे हे 81 आणि हे 9 बघा, हे 25 आणि हे 7 बघा, हे 21 आणि हे 3 बघा, आणि हे 51 आणि हे 8 बघा. बघा, आपण हे उत्तर अंदाज केलाय तुमच्या याच्यानुसार, समविषयानुसार येऊ पण शकतं आणि नाही पण येऊ शकतं. किंवा आपण असा पण अंदाज करू शकतो आता सांगितल्याप्रमाणे 19 आणि 8 बघा, 57 आणि 2 बघा, 13 आणि 2 बघा, आणि 18 आणि 5 बघा. बघा विद्यार्थी मित्रांनी, या संख्या कशा बघाव्यात हे बघतानाच याचं उत्तर मागाशीच काढलेलं असावं. बघा ना तुम्ही, किती सोपं आहे. बघा, हे 81 आणि हे 9, हे 25 आणि हे 7, हे 21 आणि हे 3, हे 51 आणि हे 8. बघा, 8 आणि किती 9, 2 आणि 5 किती 7, 2 आणि किती 3, म्हणजेच पहिल्या 2 संख्यांची बेरीज पुढे मांडलेली आहे. पहिल्या पर्यायामध्ये तसंच केले, दुसऱ्या पर्यायामध्ये तसंच केले, आणि तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा तसंच केले. मात्र चौथ्या पर्यायामध्ये 5 आणि 6 हवं होतं. इथं काय आलं विद्यार्थी मित्रांनो, 8, म्हणजेच पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय एकमेकाशी जुळत आहे, मात्र चौथा पर्याय गटात बसत नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. आता खाली येऊया. बघा, आपण आता सांगितल्याप्रमाणे बघा, हे 28 आणि हे 4 घेऊन बघतो. 4 7 28, ठीक आहे. पुढे जाऊया. 15 आणि 5, 5 3 15, 26 आणि 4, 4च्या पाड्यात 26 नाही, आणि 1 आणि 33 आणि 1 म्हणायचं म्हणलं तर इथं 33 मिळते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भाग घालवला तरी आपल्याला उत्तर मिळत नाही. आपण बेरीज करून बघूया. 8 आणि 2 10 4 14, 5 आणि 6 5 11, 6 आणि 8 आणि 4 12, 14 11 12. बेरीज सुद्धा जुळत नाही. आणि गुणाकार जर करायचा म्हटला तरी सुद्धा संख्याचा फरक खूप मोठा आहे, म्हणजेच आपल्याला गुणाकार सुद्धा सारखा मिळणार नाही. आता आपण 84 घेऊन बघूया, 55 आणि 1 घेऊन बघूया, 64 आणि 2 घेऊन बघूया, 31 आणि 3 घेऊन बघूया. बघा, 2च्या पाड्यात 84 आहे का, तर आहे, परंतु भाग जास्त बसतोय. 2 चौक 8, 2 2 4, 42 आले. इथं तर 1 गुणिले 55 55 आलं, 42 55. इथं बघितलं तर 32 आलं. बघा, 2 गुणिले 32 64, 2 गुणिले 42 84, 1 गुणिले 55 55. म्हणजे तिन्ही संख्या वेगळ्या मिळत आहेत. म्हणजे इथं कोणती कृती लागू होणार झाली. आता शिल्लक कोणती राहिली जरा बघा बरं, दोन्ही साइड बघितल्या. आता राहिली कृती बघा ही कडची. बघा आता कडच्या संख्या
आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा 2 आणि 4 याचा 8चा संबंध लावू शकतो आपण 2 चोक 8 1 आणि 5 चा लावा 5 गुणिले 1 5च 5 1 5 2 आणि 4 चा लावा 2 चोक 8 म्हणजे वेगळं आले हे उत्तर असू शकतं आणि पुढे जाऊया 3 1 3 आले बघा 3 म्हणजेच पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हा एकसारखा आहे कारण कडच्या संख्यांचा गुणाकार हा मध्ये दिलाय म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या 3 अंकी संख्येकडे बघताना आपल्याला वेगवेगळ्या अंगाने बघता आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या अंगाने बघताना आपल्याला योग्य क्रिया त्या संख्यांवर करता आल्या पाहिजेत आणि कसल्याही परिस्थितीत 3 पर्यायामध्ये सारखेपणा शोधता आला पाहिजे तुर्तास या प्रश्नापुरतं आपल्याला काय मिळाले कडच्या संख्यांचा गुणाकार मध्ये आहे कडच्या संख्यांचा गुणाकार मध्ये आहे आणि कडच्या संख्यांचा गुणाकार मध्ये मात्र दुसऱ्या पर्यायामध्ये तसं दिसत नाही म्हणजेच दुसरा पर्याय गटात बसत नाही म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे आता इथं 4 उदाहरणं मांडलेली आहेत प्रत्येक उदाहरणाचा आपण अभ्यास करूया मी नेहमी सांगतो प्रत्येक प्रश्नाला वेगळी क्लुप्ती लागते त्यामुळे आपल्याला वेगवेगळा विचार करता आला पाहिजे चला तर बघूया बघा पहिला पर्याय 67 दिलाय दुसरा 41 तिसरा 43 चौथा 57 आता मी एक वाक्य सांगितलं होतं आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे आता बघा 67 ही मूळ संख्या आहे 41 ही देखील मूळ संख्या आहे 43 ही देखील मूळ संख्या आहे परंतु 57 मूळ संख्या नाही सर तुम्ही कसं ठरवलं तर 3 ची कसोटी वापरा 7 आणि 5 12 3च्या पाड्यात 12 आहे म्हणजे या संख्येला 57 या संख्येला 3 न भाग जाणार म्हणजेच पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय हा मूळ संख्यांचा आहे का तर आपल्याला मूळ संख्या माहित असल्या पाहिजेत 1 ते 100च्या मूळ संख्या लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय मूळ संख्यांचा असल्या कारणानं आपल्याला चौथा पर्याय गटात बसत नाही किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे आता पुढे जाऊया बघा पहिला पर्याय आहे 26 दुसरा 37 तिसरा 48 चौथा 82 मी एक वाक्य सांगितलं होतं नुसत्या वर्ग संख्या लक्षात ठेवून उपयोग नाही तर वर्ग संख्येच्या आसपासच्या संख्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे बघा 26 कोणाला जवळ आहे 25 ला जवळ आहे 37 कोणाला जवळ आहे 36 ला जवळ आहे 48 कोणाला जवळ आहे 49 ला जवळ आहे आणि 82 कोणाला जवळ आहे 81 ला जवळ आहे आता बघा 25 36 49 81 या कसल्या संख्येत विद्यार्थी मित्रांनो या वर्ग संख्या मग नुसत्या वर्ग संख्या लक्षात ठेवतो आपण पण त्याच्या आसपासच्या पण संख्या लक्षात असणं तितकंच गरजेचं आहे का बघा ना आता 25 यायला पाहिजे होतं पण आले 26 म्हणजे वर्ग अधिक 1 आहे 36 यायला पाहिजे होतं आले 37 म्हणजे एक मिक्स होऊन आले इथं 49 आहे पण इथं वजा 1 बनून आले बघा आणि इथं 81 अधिक 1 82 म्हणजे इथं वर्ग अधिक 1 इथं वर्ग अधिक 1 आणि इथं वर्ग अधिक 1 बनून आलेलं आहे मात्र तिसऱ्या पर्यायामध्ये वर्ग वजा 1 बनून आले म्हणून वर्ग संख्या माहित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर वर्ग संख्येच्या आसपासच्या संख्या म्हणजे अधिक 1 वजा 1 असं परीक्षेला येऊ शकतं कधी कधी अधिक 2 आणि वजा 2 सुद्धा येतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तुर्तास या प्रश्नापुरतं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला असं मिळणार आहे बघा आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पहिला पर्याय आहे 25 दुसरा 28 पहिला 25 दुसरा 28 तिसरा 26 आणि चौथा 29 बघा 20 ते 30 पर्यंत संख्येत खूप सोपा प्रश्न आहे सर्वांना माहिती आहे 25 संयुक्त संख्या 28 संयुक्त संख्या 26 संयुक्त संख्या म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा हा संयुक्त संख्यांचा गट आहे मात्र पर्याय क्रमांक 4 बघा 29 विद्यार्थी मित्रांनो ही मूळ संख्या आहे म्हणजेच या प्रश्नापुरतं गटात न बसणारी संख्या किंवा आपलं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 29 असं मिळेल